हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नागतो ज्ञानराजा सुपात्रो तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरी उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या 19 नंबरच्या श्लोकाचा आपण समारोप करत होतो आणि त्या समारोपातल्या ओव्यामध्ये माऊली बोलतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची. इतकं सुंदर वर्णन महात्म्यांचं आपल्याला बघायला मिळत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी एकाच ओळीमध्ये त्या महात्म्यांना फार मोठं स्थान दिलेलं आहे आणि भक्ता माझी राव शब्द वापरलेला आहे. सर्व भक्तांचा राजा कोण असेल, म्हणजे सगळ्या प्रकारची भक्ती करणारे जे सगळे जीव आहेत त्या सगळ्या जीवामध्ये श्रेष्ठ दर्जाचं स्थान या महात्म्याला प्राप्त होतं. त्यामुळं असा श्रेष्ठ असणारा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो, तोच ज्ञानी असतो. कारण समस्त विश्व हे आपल्या सगळं विश्व हे ब्रह्ममय आहे अशी त्याची दृष्टी तयार झालेली असते. आणि याचाच विचार करून माऊली त्याला जोडून दुसरी ओळी वापरतात, जयाची या प्रतीतीची वाखारा पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. म्हणजे जो स्वतःला विश्वरंजू समजतो त्याला सगळ्या जगाची दुःख कळत असतात आणि त्यामुळे त्याच्या हृदयामध्ये या चराचरामध्ये त्या विश्वाच्या ज्ञानाचा खजिना जो आहे तो अनुभूतीच्या रूपाने सामावून घेण्याची योग्यता त्या महात्म्याला प्राप्त झालेली असते. आणि म्हणूनच आपल्याला बघायला मिळतं की संतांचं वर्णन करताना माऊलींच्या ओव्या अशा फुलत असतात, सद्गुरूंचं वर्णन करताना माऊलींच्या ओव्या अशा फुलत असतात. आणि तोच विचार इथं माऊली बोलतात त्याच श्लोकावरची 138 नंबरची शेवटची ओवी आहे आणि त्या ओवीचा विचार आपण करूया. आता काल आपण त्याचा प्रस्तावना केली होती की पुढील श्लोकाला जोडून पुढील श्लोकाचा जो विषय आहे त्या विषयाची प्रस्तावना माऊली मागील श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये नेहमी करत असतात. एर बहुत जोडती किरीटी, एर म्हणजे इतर सामान्य लोक, जयाची भजने भोगासाठी ते आशा तिमिर दिटी मंद झाले. इतर सामान्य लोक जे आहेत ते पुष्कळ प्रमाणात सापडतात. ते एर ते बहुत जोडती किरीटी, की ज्यांची नानाविध भजने आहे, जयाची भजने भोगासाठी, ज्याची वेगवेगळी भजनं भोगासाठीच असतात, काहीतरी प्राप्त करण्यासाठी सकामतेने ते भजन करत असतात. आणि ते आशा तिमिरे दिटी मंद झाले, आणि आशारूपी तिमिर रोगाने ज्यांची दृष्टी मंद झालेली असते. आता तिमिर रोग हा आशेचा, तिमिर शब्दाचा अर्थ आहे अंधकार. अशा अंधकारामुळे त्यांची दृष्टी अंध झालेली असते. अशा अंधदृष्टी झालेल्या, आशेनं व्यापलेल्या अशा त्या भोगासाठी भजन करणाऱ्यांना देवाची प्राप्ती होत नाही, कारण त्यांचं भजन हे फक्त भोगासाठी असतं. जेर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, त्यांची भजनं ही भोगासाठी असतात. जे सकाम भक्ती करणारे जे आपली सर्व विषयी आणि पामर जीव आहेत त्यांचा उल्लेख माऊली या ओळीमध्ये करतात, कारण पुढील 20व्या श्लोकामध्ये त्याचंच वर्णन केलेलं आहे. तर हे सामान्य भक्त आहेत.
सामान्य भक्ताचा याचा विचार आपण मागच्या वेळा केलेला आहे. ते भक्त असतात पण अर्थ असतात, अर्थार्थी असतात, जिज्ञासू असतात, त्यांच्या काही मागणी असतात, नवस करणारे असतात, काहीतरी मनात विचार संकल्प करून भगवंताची पूजा करत असतात. अशी जी पूजा करणारे, अशी भजनं करणारे जे आहेत त्यांना भोग प्राप्त होईपर्यंतच त्यांचं भजन चालू असतं. भोगानंतर देवाजवळ त्यांचा संबंध राहत नाही. पण भक्ती करताना मात्र त्यांच्यातली गोष्ट चांगली कोणती, तर ती देवावरती श्रद्धा त्यांची असते. त्यांना वाटते आपलं जे भगवंत सगळ्या ह्या माझ्या कामनेची पूर्तता करण्याची ताकद भगवंतामध्ये आहे, अशी एक मात्र वृत्ती त्यांची निर्माण झालेली असते. त्यामुळे हे सामान्य भक्त जे आहेत यांची संख्या मात्र पुष्कळ आहे हे सांगायचं आहे. बहुत येर बहुत या शब्दावरूनच 95-99% भक्त जे आहेत ते भक्त सगळे भोगासाठी काम करत असतात. ज्यांना तात्विक विचार काय नसतो, कशासाठी आपण पूजा करतो, कशासाठी मंदिरात जायचं, कशासाठी तीर्थयात्रा करायच्या, याचं देणं घेणं त्यांच्यावर काही नसतं. फक्त त्यांच्या डोक्यात असतं तर असं केल्यामुळे माझा संसार सुखाचा होईल. फक्त भजन हे भोगासाठी आहे. वास्तविक भोगातून मुक्त झाल्याशिवाय त्यागातली शांती अनुभवता येत नाही. पण त्याग आहे भोगातून बाहेर पडल्याशिवाय कळणार नाही. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये उभ्या तैशी भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता नीची होईल. जर भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर हळूहळू भगवंतासाठी या प्रपंचातून चित्त, भोगातून चित्त काढलं पाहिजे. पण ह्यांची तरी सगळी भजनं ही भोगासाठी असतात. आणि संत तरी सांगत आहेत की भोगांचा त्याग घडल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. तर तसं जर असेल तर ही भोगामध्येच अडकलेली असतात, अशा तिमिरानं अंध झालेली असतात, विषयांध असतात. आणि त्यामुळं त्यांना विषय आणि संसार, प्रापंचिक सगळी कार्य या केलीच काही दिसत नाही. प्रपंच नाशवंत आहे असं जर कोण त्यांना सांगायला लागलं तर नाही. दूरपणाने त्यांचा असा निश्चय असतो की जे माझं समोर दिसणारी सगळी दृष्ट पसारा जो आहे तो खरा आहे म्हणूनच ते तसे वागत असतात. सगळं जे असतं देवाचं जे करणं म्हणून असतं ते सगळं भोगासाठी. भगवंताने मला हे द्यावं ते द्यावं, मी त्याला हे देतो. तुला देवा अमुक 21 नारळाचं तोरण वाहतो, माझ्या घरामध्ये पाळणा आणू दे, आणखीन काहीतरी देतो, माझ्या मुलाला नोकरी होऊ दे, माझे रोग बरे होऊ दे, मी अमुक स्तोत्र वाचतो. असे करणारे सगळे भोगासाठी भजनं चालू असतात. त्यांना त्यागाची महती कळत नाही. आणि त्यागानंतर पहिल्यानंतर भोगानंतर त्याग आणि त्यागानंतर वैराग्य असतं. किमान त्यागापर्यंत तरी प्रवास झाला पाहिजे. वैराग्य हा शेवटचा प्रवास आहे. आणि वैराग्य शेवटचा अर्थ आहे, वैराग्य म्हणजे समस्त संसाराबद्दल असणारा अलिप्तता, सगळ्या जगापासून असलेली अलिप्तता जी आहे ती अलिप्तता त्याने स्वीकारलेली असते. संसाराबद्दलचा तिटकारा नाही बरं का. नाहीतर मग त्याला जर तिटकारा आला असता तर ते वासुदेव सर्वमिती असे झाले नसते. सगळ्यात वासुदेव पाहणारे जे आहेत, ज्यांची दृष्टी भगवतमय झालेली असते, संसार सुद्धा त्यांचा भगवतमय झालेला असतो, अशी त्यांची वृत्ती असल्यामुळं त्याला संसाराचा तिटकारा येत नाही. मात्र हवी तेवढी अलिप्तता बाळगून ते जगत असतात, त्याला वैराग्य म्हणतात. त्यामुळे संसाराचा विचार न करणारे असतात, त्यांच्याकडे वैराग्य नांदत असतं. आणि जे फक्त संसाराचा, प्रापंचिक भोगांचाच विचार करतात ते भोगामध्ये अडकलेले असतात. भजन हे भोगासाठी असतं. आमचे सद्गुरू बोलतात, भक्तीला 2 प्रकारचे शाप आहेत. एक म्हणजे सकामता आणि दुसरी म्हणजे यांत्रिकता. या दोन्ही गोष्टी शाप आहेत का? यांत्रिकता म्हणजे रोज करायचं आहे म्हणून करून टाकून रिकाम व्हायचं. आणि सकामता आहे म्हणजे जाता जाता भगवंताकडे काही मागितल्याशिवाय राहायचं नाही. मंदिरात गेलं तरी काहीतरी मागायचं, काहीतरी स्तोत्र वाचन केलं, काहीतरी पूजा अर्चा घरातली केली तरी काहीतरी मागायचं. असं सुख समाधान तेही विषय सुख, खऱ्या सुखाची मागणी कोण करतच नाही. हे अशा तिमिराने व्यापलेले असतात, अशा तिमिराने अंध झालेले असतात. तिमीर शब्दाचा अर्थ आहे अंधकार. आणि अशा म्हणजे काय? आकांक्षा. प्रत्येक ठिकाणी त्यांची आकांक्षा असते, हे पाहिजे ते पाहिजे, अशा अपेक्षेनं ते युक्त झालेले असतात. हे सामान्य भक्त संख्येनं पुष्कळ आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक तीर्थयात्रेच्या ठिकाणी भक्तांची गर्दी दिसते.
पण ते भक्त कसे असतात? जयांची भजने भोगासाठी. शब्दच माऊलीने वापरलेला आहे. इतकी गर्दी असते, ते प्रत्येक भक्ताची प्रत्येक वेगवेगळी मागणी. देवदेवता सुद्धा त्याचप्रमाणे असतात. पुढील याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या देवतेची पूजा करायची, काय मागायचं हे ठरलेलं असतं आणि त्यानुसार जयांची भजने भोगासाठी असं माऊली म्हणतात की ज्यांचं साधन फक्त भोगासाठीच असतं, ते विषय सुखासाठी आंधळे झालेले असतात आणि त्यांना विषय हे सर्वश्रेष्ठ वाटत असतात. त्या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा, अशी त्यांची अवस्था झालेली असते. त्या विषयाखेरी प्रपंच, नातलग, प्रॉपर्टी, मुलं बाळ ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही, अशी त्यांची अवस्था झाल्यामुळं आशेनं ते अंध झालेले असतात. अंध म्हणजे पुढे वाटचालच करता येत नाही. आंधळेपणा हा प्रपंचातला आंधळेपणा जो असतो तो विषय प्राप्तीसाठीच असतो. विषय प्राप्तीसाठी झगडणारे जे आंधळेच असतात. खरे डोळे कधी उघडले तर या विषयात काही सुख नाही आणि विषयांच्या पलीकडे भगवंत आहे. त्यामुळे आत्मसुखाकडेच आपला प्रवास झाला पाहिजे. त्यावेळी दृष्टी उघडली म्हणायची. तर तोपर्यंत दृष्टी झाकलेलीच आहे. डोळे आमचे दिसतात उघडे, पण आपण डोळे झाकलेलेच आहोत, कारण आम्हाला विषयापेक्षा दुसरं काहीही आवडत नाही. म्हणून विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, त्याची इंद्रिय असंच करत असतात. हे पाहावं, ते खावं, असं करावं, तसं करावं, यासाठी खटपट करावी, खूप मिळवावं, भोगांचा संग्रह करावा आणि भोगांच्या संग्रहाचं त्याचं जपणूक करावी. पण आपला अनुभव आपला काय आहे? हे भोग टिकतात का? नाही टिकत. भोगांना नाश आहे. भोग प्राप्त करताना त्रास आहे, भोगांना सांभाळताना त्रास आहे, भोगांचा नाश होतो त्यावेळी त्रास आहे. म्हणजे किती भोग भोगले तरी आनंदाचा क्षण अनुभवता येत नाही. एखादी 5 जर तरुण मंडळी एकत्र घेतली तर त्याचा 5 जर वृद्ध मंडळी एकत्र केली तर त्याचा तरुण माणूस तयार करता येईल का? जसा करता येणार नाही. किंवा 4-5 प्रेते एकत्र घेतली तर त्याचा एक जिवंत माणूस तयार करता येईल का? जसं येणार नाही तसं अनेक हजारो विषय जरी आपण भोगासाठी घेतले तरी त्या भोगातून कणभर सुद्धा भगवंताचा जो आनंद आहे तो आनंद मात्र प्राप्त होणार नाही. आनंद ही वेगळीच गोष्ट आहे, ती भोगाच्या पलीकडे असते, पण भोगाच्या त्यागात ती असते, भोग भोगण्यामध्ये नसते. हा महत्वाचा संदेश माऊली या ओळीमध्ये देतात आणि ही आशेच्या अंधारामध्ये त्यामुळे चाचपळत असतात. 4थ्या अध्यायाची प्रसिद्ध ओळी आपण पाहिलेलीच आहे. जे प्राण या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. देवाची ओळख ही विसरले, अंध झाले. कशामुळं? तर देहासक्ती आणि विषयासक्ती, 2 गोष्टी. हा जे प्राणी या कामी भरू म्हणजे विषयासक्ती आणि देहावरी आदरू म्हणजे देहासक्ती. त्या 2 गोष्टी ही कारणं झालेली आहेत की ज्या कारणामुळं भगवंत त्यांच्यापासून दुरावला, भगवंताची प्राप्ती झाली नाही. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे आत्मबोधापासून दूर राहण्याला कारण ते आशा तिमिरे उदिती मंद झाले, असं माऊली या ओळीमध्ये म्हणतात. त्यामुळे सांसारिक भोगासाठी देवाला ते साधन करत असतात. संतांच्या मध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे. संत प्रपंचाला भगवत प्राप्तीचं साधन करत असतात आणि देवाला, भगवंताला प्रपंच प्राप्तीचं साधन करत असतो. हा आपल्यातला आणि संतांच्या मधला, महात्म्याच्या मधला मोठा फरक आहे. त्याला वाटतं की योगायोगाने मला हा प्रपंच प्राप्त झालेला आहे, परंतु या प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सतत चालू असते. जरी जन्म मिळाला तरी या जन्मातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. माऊलींची 9व्या अध्यायामध्ये 2 ओळी पाठोपाठ आहेत. हा कटकटाई उखटे, मृत्यूलोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्माला असी तू, तरी झडझडून महिला आणि भक्तीची या वाटे लागत. भक्तीचीच वाट पकडणं हे फार मोठं संतांना अभिप्रेत आहे. संतांनी महात्म्याने तेच केलं. तरी प्रपंचाला साधन म्हणून वापरलं. बायका, मुलं, साधन संपत्ती, पैसा, अडका हा भगवंत प्राप्तीचं साधन मानलं आणि आम्ही काय करतो? पैसा, अडका, संपत्ती प्राप्त करण्यासाठी देवाला साधन करतो. देवा तू माझा नोकर आहेस आणि तुम्हाला हे देत राहा.
कारण मी तुला पूजा करतोय, मी तुला नारळ वाढवतो, तुझी मी षोडशोपचारी घरात पूजा करतो, तुला देणग्या दान देतो, यज्ञ करतो, तप करतो, पण मला हे दिलं पाहिजेस. वास्तविक ते नश्वर आहे हे जेव्हा कळायला लागेल तेव्हा मागायचं काय हे समजेल. जे शाश्वत आहे हेच मागणी करावी, जे अशाश्वत आहे त्याची कशाला मागणी करायची. अशाश्वताच्या मागणीमध्ये परत संसारच वाटायला येतो. कारण अशाश्वत म्हणजे संसार आहे, तोच मागितला. संसार मागायचा नसतो भक्तीतून, पण हे भक्ती करतात त्यांची भोजने भजने भोगासाठी. हे पण भजन करतात, भजन करत नाही असं नाही. दिसताना खूप लोक आता भजन करतात असं दिसत असते आपल्याला, पण कशासाठी भजन चालू असतं. हे मिळावं, ते मिळावं, माझी तब्येत चांगली राहावी, माझ्या मुलाबाळांच्या प्रपंचामध्ये यश यावं, यासाठी सगळ्या धडपडी चालू असतात. त्यामुळे इथे वर्णन करताना माऊली म्हणतात की संतांच्यात आपल्यामध्ये हा फरक आहे. संत त्यागातून वैराग्यातून जमेल तेवढा संसार करत असतात अलिप्त राहून, आणि आम्ही सर्वसाधारण बहुत किरीटी शब्द वापरला ना, बहुत जोडती किरीटी, एव बहुत किरीटी, म्हणजे किरीटी शब्द अर्जुनाला वापरलेला आहे. अर्जुना इतर जे सगळे सामान्य आहेत ना ते सगळे भोगासाठी जगत असतात. खायासाठी जगायचं काय, जगायसाठी खायचं, हा विचार आपल्याला मनात आलाच पाहिजे. त्यामुळं देवाला सांसारिक भोगाचं किमान साधन तरी करू नये. प्रपंच करावा पण तो देवाकडून मागून घेऊ नये. देवाकडे मागण्यासारखी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे शांती, तृप्ती, समाधान आणि निर्भयता. त्या 2-4 गोष्टी देवाकडे मागाव्या, कारण त्या फार दुर्मिळ आहेत. मग दुर्मिळ गोष्टीच मागून घ्याव्यात ना. जे खरंच साध्य आहे ते साध्य असणाऱ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी भगवंताला का आपण अडचणी जाणावा असा प्रश्न कधी पडलेला पाहिजे. कारण प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाढे मन, प्रारब्धानं धन मिळतं, प्रारब्धानं मान सन्मान मिळत असतो. त्यासाठी संत म्हणतात की एवढी धडपड त्यासाठी करू नकोस, धडपड करायची आहे ती देवाच्या प्राप्तीसाठी कर. पण भोगासाठी, कीर्ती हा सुद्धा भोगच आहे. लोकवासना, वित्त वासना, पुत्र वासना, या सगळ्या ज्या वासना आहेत ना, शास्त्र वासना, या सगळ्या वासना या अतृप्तीतून येत असतात आणि या वासनेच्या पूर्तीसाठी ते भजन करत असतात. म्हणून अशा तिमिराच्या आशेच्या अंधारामध्ये चाचपडत असतात. म्हणून भोग क्षणिक आहेत, ते नाशिवंत आहेत आणि परिणामी दुःख रूप आहेत, ही केव्हा तरी कळायला पाहिजे. म्हणजे भोग मिळवताना त्रास आहे, भोग सांभाळताना त्रास आहे, आणि ते नाशिवंत आहेत हेही ठरलेलं आहे, आणि परिणामी दुःख रूपच आहे. सगळ्यांना आपल्याला दुःख प्राप्त होतं. दुःखाचं कारणच आहे की मला पाहिजे आणि पाहिजे असलेलं टिकावं आणि टिकल्यानंतर जाते म्हणून राहायचं. प्रत्येक ठिकाणी तेच दुःख आपल्याला वाटायला येत असतं. माऊली रोहिणीमध्ये बोलतात ते विषय तरी कैसे, रोहिणीचे जय जैसे, का स्वप्नीच्या आभासे भद्र जाते. स्वप्नातले हत्ती जसे असतात ना तसं आभास रूप असतं. स्वप्नातला सगळा जो पसार असतो तो आभास रूप आहे. संसार सुद्धा दीर्घ स्वप्न आहे असं वर्णन संतांनी केलेलं आहे. मोठं स्वप्न जरा आपल्याला झोपेत पडणारं स्वप्न, हे स्वप्न थोडस कमी वेळाचं असतं, पण जागृतीत पडणारा हा प्रपंच रूपाचं स्वप्न जे आहे ते काही वर्ष चालत असतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या स्वप्नाला शेवटच होत नाही, आणि मृत्यूनंतर मग होतो का त्याचा शेवट माझाही त्यातच होतो. त्या मी त्याच्याचाच एक भाग असतो. म्हणजे विषय तरी कैसे, रोहिणीचे जय जैसे. जसं मृगजळ असतं त्या मृगजळाच्या पाठीमागं पाण्यासाठी लोटा घेऊन धावावं का, त्या टँकर घेऊन तिकडे पाठीमागे जावं भरून घ्यायसाठी, त्या पाण्यावर आपली पिकं पिकवावीत का, असाच प्रकार आहे. संसाराकडून सुख मागणं म्हणजे मृगजळाच्या पाण्यावर शेती करण्यासारखं आहे. मृगजळाच्या पाण्यानं तहान वागेल असं जर वाटत असेल तर संसार सुखाचा होईल असं खरं त्यातून निघेल. खरंच संसार सुखाचा नाही, होणारच नाही. धडपडून केला तरी होणार नाही. मग सगळे जर सुखासाठीच करतात ना तरी सुद्धा पदरात दुःख काय येतं. लग्न का करतात म्हणून माणसं, मुलाबाळांना जन्म का देतात, दुःखासाठी का, सुखासाठीच ना. तो सुखासाठी करून सुद्धा त्यांच्याकडून दुःखच का वाटायला येतं, तर त्याचं कारण आहे तो दुःखरूपच आहे. खरं बघायला गेलं तर त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच आपली तशी आहे. त्याच्याकडे जी शक्ती नाही ती आपण मागतो त्याच्याकडून, मग ते कुठलं देईल म्हणून आपण त्याला म्हणतो तू असंच आहेस, दुःखरूप आहे. वास्तविक तू सुखरूपी नाही, दुःखरूपी नाही. संसार तो संसार आहे तसा आहे, जसा आहे असायला पाहिजे तसा आहे.
तर त्याच्याकडून आपण सुखाची कल्पना करतो की आपली सुख आहे म्हणून अनपेक्ष असलं पाहिजे शब्द वापरलेला आहे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रेगावा, आणि सुखाचा चढावा जयाचा असणे. जर अधिक सुखाची अपेक्षा असेल तर आपल्या प्रापंचिक अपेक्षा कमी करता आल्या पाहिजे. आपल्या प्रापंचिक अपेक्षा जितक्या कमी तितकं सुख अधिक असं संत सांगतात. मग त्यांचा ऐकण्यासाठी आपल्याला त्याच दृष्टीने विचार करावा लागेल ना. मला सुख पाहिजे ना, मग मला अपेक्षा कमी करायला पाहिजे. माझी भोगाची साधनं मला कमी करायला पाहिजे. भोगाच्या साधनेमध्ये मी व्यस्त असतो. रात्र अहर्निशी काय करतो आपण? अहर्निशी प्रपंच करशी तू दिलीशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. हरिपटामध्ये माऊली बोलून जातात, अरे हरीचं भजन करत नाहीस, हरीच्या प्राप्तीसाठी भजन करत नाहीस, त्याचे भोगासाठी भजन करतोस. संसाराचे भोग नाशवंत आहेत आणि शाश्वतासाठी का भजन करत नाही? मी शाश्वत आहे, तू शाश्वतता मला प्राप्त व्हावी यासाठी भजन करत नाहीस. तर भजन काय करतोस? जे जाणारं शरीर आहे त्या शरीराचे रोग बरे व्हावे म्हणून भजन करतोस. तू कितीही भजन केली तर शरीर टिकणारच नाही. म्हणजे टिकणारच नाही त्याच्यासाठी भजन का करायचं? किंवा जे आहे मिळालेलं मिळणारच आहे त्यासाठी भजन का करायचं? दोन्ही गोष्ट आहे. जे जाणारच आहे त्याच्यासाठी भजन का करायचं, आणि जे सहजता प्रारंभाने मिळणारच आहे त्याच्यासाठी भजन का करायचं? ही एक गोष्ट आहे. बहुनाम जन्मना म्हणते, इतक्या जन्मामध्ये मला जी प्राप्ती झाली नाही ती प्राप्ती मला आत्ता करून घ्यायची आहे, त्यासाठी माझं भजन असलं पाहिजे. पण अशा नावाची अशी एक वैरी आहे की जी माझा घात करते. उद्या माझं बरं होईल म्हणून आज माझी धडपड चालू असते. उद्याच्या सुखासाठी आज मी अस्वस्थ असतो. त्यामुळे भविष्याचे वेग जे असतात ते आशाचा एक आपल्याला एक काय करून देतात की त्याच्याबद्दलची एक जाणीव मनात ठेवायला लावतात की ज्यामुळे माझी धडपड सतत चालू राहते. उद्या माझं बरं होईल, उद्या अमोघ होईल, उद्या माझ्या आयुष्यामध्ये सुख येईल, ही कल्पनेसाठी माणूस दिवस रात्र धडपडत असतो. पण याची धडपड व्यर्थ जाते. म्हणून पोटापुरतं काम आणि अगत्य तो राम असं तुकोबा बोलतात ना, हेच करावं. पोटापुरतं जरूर पोटापुरतं काम करावं. आणि काम ह्या पोटापुरतं जर काम केला तर तो काम नावाचा शत्रू सुद्धा निघून जाईल. कारण राम आहे ना, अगत्य तो राम हा काम नावाचा शत्रूला घालवून टाकेल. आणि जर पोटापुरतं काम केलं असेल तर. पण तुकोबा म्हणतात ना, काम नाही झालो पहारे कामा, आता ओढण्याचा करू चेष्टा निश्चय द्रष्टा बैसोनिया. आता काम नाही उरलं माझ्यासाठी. धन्य होम शब्द वापरलेला आहे पंचदशीमध्ये. ही तृप्त माणसांची उद्गार आहेत. तुकोबा सुद्धा तृप्त आहे म्हणूनच म्हणतात आता मला काम नाही. 2 वेळा काम शब्द वापरला म्हणजे मला काम नाही. आता काम नाही म्हणजे आता कसलं काम करू? म्हणजे माझ्या क्रिया सगळ्या थांबल्या. आणि काम नाही म्हणजे आता कुठली इच्छा पण नाही मला. दोन्ही गोष्टी. आता मला काम नाही म्हणजे कशामुळे? इच्छा नाही, त्यामुळे काम संपलं. एवढ्या इच्छा कमी तेवढी विश्रांती जास्त. बघा आपण धावत असतो, धावताना जर आपण म्हणलो मला आता पुढे काही जायची काही गरज नाही, बस झालं म्हणतो की विश्रांतीला सुरुवात होते. पण अजून पुढे जसं मृगयाच्या जळाच्या पाठीमागं हरिण धावत असतो आणि संध्याकाळच्या वेळी अगदी धारात फिरतो पडतो. कारण त्याला वाटत असतं अजून पुढे आहे. आणि मृगजळाचा अनुभव जो आहे स्वप्नाच्या अनुभवासारखा आहे. कसा स्वप्न असतं? स्वप्न काही काळच असतं. मृगजळ सुद्धा दुपारच्या वेळी असतं. रोहिणी नक्षत्र असेल दुपारी असते, त्याच वेळी असतं. भर दुपारी सूर्य डोक्यावर आला तरच मृगजळाचा भास होत असतो. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणे हे मृगजळाचे अस्तित्व नाही. पण हरणाला कळत नाही, माणसाला कळतं. तिकडे पाणी नाही हे माणसाला कळतं, पण हरणाला कळत नाही. हरिण हे जीवाचं प्रतीक आहे. म्हणून इथे वर्णन केलेलं आहे रोहिणीचे जळ जैसे. आणि हे विषय प्राप्त करण्याच्या नादामध्ये आशा तिमिरे अंध झाले. काय करतात? भजन जे करतात ते भोग प्राप्ती मिळावी म्हणून, भोगाची प्राप्ती व्हावी म्हणून. पण हे भोग प्राप्तीच्या वेळी सुद्धा दुःख देतात, प्राप्त करत असताना दुःख देतात. जेव्हा ते आपल्या जवळ असतात तेव्हा त्यांचा वियोग होईल. हे सगळे विषय, हे सगळे भोग माझ्यापासून कोणत्यातरी दूर जातील, हिरावून कोणतरी घेईल असं वाटत असतं. खरंच ती जाणारच असतात. कारण भोग हे काही शाश्वत नाही, जाणारच असतात.
भोग ते राहावेत म्हणून हा प्रयत्न करत असतो. पण पुढे हे सगळं संपल्यावर भोग जातातच, त्याचा नाश होतोच. काही मिळवलेला आतापर्यंत राहिले का बघा, पैसा मिळवला, पैसा जातोच आणि मिळवावा लागतो. आणि मिळवायचा परत सांभाळायसाठी प्रयत्न करायचा. कोणतरी चोर चोरी करून घेऊन जाऊ नये म्हणून दागिन्याचं रक्षण करत बसायचं, झोप घालवायची. आणि काही दिवसांमध्ये खरंच ते दागिने चोरले तरी जातील, तर दागिन्याला सोडून मला तरी जावं लागेल. सगळ्यात दुःखच आहे ना. भोग घेऊन येता, घ्या नेत भोग, पण केवढे ज्यामुळं माझी मनशांती बिघडणार नाही एवढेच भोग आपण भोगले पाहिजे. माझ्या मनशांतीला, तृप्तीला, समाधानाला धक्का बसता कामा नये एवढेच भोग आपल्या आयुष्यामध्ये भोगले पाहिजे असं संतांचं मत आहे. पण अशा रूपी तिने जे रोग आहे त्यांच्यामुळं त्यांची दृष्टी मंद झालेली असते. हा मोतीबिंदू आहे. आशा नावाचा मोतीबिंदू झालेला आहे. एक पडदा आलेला असतो दृष्टीसमोर, त्यामुळे सगळा अंधुक दिसतं, चाचपडत ते जात असतात. म्हणून तुकारामाला सुद्धा वर्णन करताना म्हणतात, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयांची गोडी. भक्ती केवढी अगदी जेमतेम करतो, गडबडीन अंघोळ झाल्यावर काहीतरी इकडं तिकडं स्तोत्र करतो, काहीतरी देवपूजा केल्याचं करतो, वर्षातून कधीतरी एखादी तीर्थयात्रा करतो, झालं. म्हणून म्हणतात भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाचीच गोडी. सगळी विषयाचीच गोडी असते. आणि विषयाची गोडी म्हणजे भक्ती जे सुद्धा करतोय, भजन जे करतोय ते मी भोगासाठीच करतो. म्हणजे आशा नावाची जी आतमध्ये बसलेली एक प्रकारची घातक अशी चेटकीण आहे आपल्या अंतःकरणामध्ये, ती आशा तीच जात नाही. आपण संस्कृत श्लोक किंवा आशेवरचा पाहिलेलाच आहे की आशा रूपी दोरीनं बांधलेला जो असतो तो धावत असतो. त्याचे पाय आशा रूपी दोरीनं बांधलेले असतात. आणि ज्यांना आशा नसते ते मोकळे असलेले पुरुष पंगुवत होऊन गप पडून असतात. असा तो श्लोक आहे संस्कृतचा. आपल्याला आठवला तर पुढे केव्हा तरी सांगू, आहे तो श्लोक, मागच्या वेळा बोलण्यातून येऊन गेला असेल, पण त्याचा अर्थ मात्र लक्षात घेण्यासारखा आहे. कोणता आहे अर्थ? आशा रूपी दोरीनं बांधलेला जीव जो आहे तो सतत धावत असतो. आणि जे आशेने रहित असतात, ज्यांना कशाची आशा नसते, असे मुक्त ज्यांचे पाय बांधलेले नसतात, ते गप्प पडून असतात, पंगुवत असतात. किती विचित्र विडंबन केलेलं आहे बघा. आमचं जे धावणं आहे ना, पाय बांधलेल्या अवस्थेत आपण धावतो. चांगलं धावता येईल का सांगा बघू. काही वेळा कुठं तरी स्पर्धा आणि शर्यती असतात बघा. ते पाय बांधायचं किंवा पोत्यात पाय घालायचं आणि धावायचं, अशा स्पर्धा ठेवलेल्या असतात. असा पोत्यात पाय घालून धावणं म्हणजे आशा, अपेक्षा, संसाराबद्दलचे भोगांचं चिंतन करणं हे त्या प्रकारातलं आहे. पोत्यात पाय घालण्यासारखं. काय करणार आहे पुढे जाऊन? धडपडून खालीच पडणार आहे. आणि पुढे जायचं आहे जिथं कुठं, तिथं सुद्धा पोचणार नाही, कारण पायच बांधलेले आहेत. पोचेल कसा? त्यामुळे अशा रूपी दोरी पहिल्यांदा सोडली पाहिजे. मग पुढे मिळवायचे आता काय शिल्लकच राहत नाही. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या, भाग घेणा सीन घेणा अवघा झाला आनंद. तुकाराम महाराजांचा अभंग अनुभव जो आहे, अभंगातून सांगितलेला, हा आशा रूपी दोरीनं सोडल्यानंतरच आहे. आता कुठे धावे म्हणून धावत होतं, कधी बांधलं होतं त्यावेळी. आता दाव्याला बांधलेलं धावतोय, आणि ज्याला दावलं नाही ती मात्र शांतपणे बसलेली आहे, कारण त्यांना काही नकोच आहे. आणि नको असलेली शांतच असतात ना. मला तुमच्याकडून काय नको आहे असं समज व्यक्तीबद्दल आपल्याला सारखं वाटायला लागलं, सगळ्या समस्त संसाराबद्दल वाटायला लागलं. कोणी दृष्टीला दिसू दे, झाड दिसलं, त्या झाडाकडून मला काही नको आहे, मलाच काय देता येत असेल तर देतो. नदी पाणी दिसलं, या पाण्याकडून मला काही नको आहे. माणसं दिसले, नातलग दिसले, यांच्याकडून मला काही नको आहे. अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा आज शांतता निर्माण होते, कारण त्यावेळी आशा संपलेली असते. म्हणून माऊली वर्णन करताना म्हणतात की आशा रहित जे असलेला मोकळा जो मुक्त पुरुष असतो तो शांतपणे बसलेला असतो. मग ही वेळी आहे ना, पुढील 20व्या श्लोकाचा इंट्रोडक्शन आहे.
त्या पुरुषाला का ही ओळी शेवटी टाकली? वास्तविक सगळे 137 ओळ्यापर्यंत माऊलीने बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानमानान प्रपद्धते या श्लोकावरच फक्त भाष्य केलेलं आहे. तो ज्ञानवान आणि ज्ञानी भक्त जो असतो तो किती दुर्लभ आहे, तो महात्मा कसा आहे आणि त्याची आत्मप्रतीती कशी आहे याच वर्णन केलं. अचानकपणे माऊलीने ही ओळी टाकली. याला कारण आहे की पुढच्या अध्यायाला, पुढच्या श्लोकाला आणि पुढच्या ओळीला ती लिंक झाली पाहिजे म्हणून आता पुढचा श्लोक कसा आहे बघा. कामे ऋतुज्ञानाम प्रपदन्ते अन्य देवता तम तम नियमाश्पाय प्रकृत्याम नियताम स्वया. वर्णन कसं केले बघा. त्या जे कोण करणारे जे असतात असे ते आपापल्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्या इच्छेने वेडे झालेले जे लोक असतात तो उपासनेचा नियम पाहतात आणि दुसऱ्या निरनिराळ्या देवता असतात त्या देवतांचं भजन करत असतात, त्यांच्या भजनी लागतात. अन्य देवता आहेत काही केंद्री देवते काय समर्थ त्यांना म्हणतात. ते असे खूप देव रस्त्यालाच असे आपल्याला पडलेले असतात, बघायला मिळतात. आणि अशा देवतेकडून त्या देवतेची उपासना करायची, कारण त्या देवता लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्याकडे द्यायला मोक्ष नाही, तर त्यांच्याकडे द्यायला फक्त प्रापंचिक भोगच असतील आणि त्या भोगासाठी त्या देवतांच्या त्या उपासना करतात आणि आपले भोग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. इथं माऊलीने वर्णन केले त्या वैश्विक सुखाच्या इच्छेने ज्यांचे विवेक ज्ञान हरण केलेले आहे, परत ज्ञाना म्हणजे त्यांचा विवेक गेलेला आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झालेल्या आहेत, म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे वागतात, असे लोक त्या आगमोक्त नियमाचा आश्रय करून अन्य देवतांची उपासना करतात. म्हणजे ज्या देवता जे भोग देतात त्या देवाकडे तसं जातात. ठराविक त्यांच्या देवता असतात, त्यांचं नवस असतं. ते नवस करायचं कोणत्या देवाला? तर हा इकडला गणपती प्रसिद्ध आहे, तो म्हणे नवसाला पावतो, मग इकडल्या गणपतीला जायचं नाही किंवा महादेव मंदिरात जायचं नाही, तो इकडे जायचं. ठराविक एक महादेव आहे, तो म्हणे आमच्या दिवशीला पावतो. आहे काय महादेव म्हणजे उदाहरण आपण घ्यायला लागलो. अशा अन्य देवतांच्या उपासना जे करतात फक्त भोगासाठी आणि त्यांचा नियम पाळायचा. सोमवारी माऊलीने वर्णन केले, सोमवारी बेल व्हायला जातो महादेव मंदिरामध्ये, मंगळवारी गणपतीला जातो, मंगळवारी हनुमंताच्या मंदिरात जातो, तिथं फुलं वाहतो. महादेवाच्या मंदिरामध्ये तिथला नियम काय आहे? बेल आणि पांढरी फुले. तर गणपतीच्या मंदिरामध्ये नियम बदलला, तिथं लाल फुले. त्या नियमाप्रमाणे त्यांचे भोग त्या देवतेला तो चढवायला चालू करतो, त्यांच्या प्रकृतीप्रमाणे. आता देवदेवतांची प्रकृती दिसते, ह्याचीच प्रकृती असते, आपली जशी प्रकृती असते ना तशाच पद्धतीने. तमगुणाने युक्त असेल तर ती भूतक्षेत्र वगैरेची देवता असणार आहे. रजोगुणी असेल तर ह्या देवदेवता ज्या प्रसन्न होतात आणि जे प्रापंचिक भोग देतात त्यांचीच मी पूजा करणार आहे. आणि खरंच जर सत्वगुणी असेल तर तो काय करेल? एकमेव अद्वितीय असलेला आत्मतत्वाचीच काय करेल? अनुसंधानामध्ये राहील, त्याच भक्तीमध्ये राहील. तो ज्ञानी भक्त असतो. म्हणून ज्ञानी भक्तापेक्षा वेगळी जी आहेत ती काय करतात नेमकं याचं वर्णन या श्लोकाच्या द्वारे माऊलीने केलेलं आहे. आता माऊली पुढे त्या ओळीमध्ये काय म्हणतात आपण बघूया. अतिशय सुंदर ओळी आहे 139 नंबरची, की ज्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ज्या ओळी नोंदी करतो आपण त्यातल्या ओळीमध्ये ह्या नोंदी करण्यासारखी ओळी आहे. आणि फळाची या हवा हृदयी कामा घालारे गावा, की तेयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाची वाट लागली का? घसणी देवा त्या गडबडीमध्ये ज्ञानाचा दिवा विझून गेला, कळतच नाही. त्याला तेल घालायचं राहिलं, पण त्याला साधन कुठले, तेल कुठलं लागतं? विवेक आणि वैराग्याचं तेल लागतं. ज्ञानाचा दिवा जर पेटवायचा असेल तर विवेक आणि वैराग्याचंच तेल लागतं. त्या ठिकाणी कीर्ती, सत्ता, संपत्ती, धन, नाती गोती यासाठी जी भजनं चालू असतात यातून तो दिवा विझतो आहे, तो दिवा विझून जातो. कारण ज्ञानासाठी तपस्या कोण करतं? हेच कोण करत. ज्ञान असून करायचं आहे का? ते माझं पोट भरते काय?
असा प्रश्न निर्माण करतात ते. वर बघायला गेलं तर त्यांचं बोलणंही खरं वाटतं. अहो कशाला नादाला काय देवांच्या, काय देव देणार आहे, देऊन काय मोक्ष देते, ह्याच्याबद्दल काय, तुम्ही मोक्षाला सुद्धा ती किंमत देत नाही. मग तर मला काय पाहिजे, मला धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, माझे आजार बरे पाहिजे, असं आहे का त्याच्याकडं? तर नाही. त्याच्याकडे ज्ञान आहे. पण संतांच्याकडे फारसे लोक जात नाही. खरे संत जे आहेत ना त्यांच्याकडे जात नाही. जे बाबा बिबा जे बसलेले असतात अंगाने दुपारी घेऊन, की थोडीशी त्यांच्याकडे काहीतरी सिद्धी असतात, त्या सिद्धीच्या द्वारे थोडासा रोग बरा झाला की ते बाबाच मोठे देव यांच्यासाठी होत असतात. कारण ह्यांची इच्छा काय आहे, माझी प्रापंचिक स्थिती सर्व बाजूने व्यवस्थित असायला पाहिजे. पण इथं म्हणतात काय, की तयाची या घसणी म्हणजे त्या गडबडीमध्ये, कोणती गडबड, फळाची हाव एक मुद्दा, हृदयामध्ये असणारी इच्छा, हृदयी कामा झाला रिगावा, म्हणजे पंच विषय रूपी फळाच्या हावरेपणाने यांच्या हृदयामध्ये, या भक्तांच्या हृदयामध्ये इच्छेनं प्रवेश केला. हृदयी कामा झाला रिगावा, रिगावा म्हणजे प्रवेश केला, कामा म्हणजे इच्छा, हृदय म्हणजे काय, तिचा अर्थ अंतःकरण. हृदय शब्दाचा अर्थ हार्ट नाही तर अंतःकरण. त्यांच्या अंतःकरणामध्ये ते हावरटपणामुळं, फळाच्या आसक्तीमुळे इच्छा वाढल्या, इच्छेचा वासनेचा जन्म झाला. आणि त्यामुळे तयाची या घसणे दिवा, त्या इच्छाच्या झगडण्याने ज्यांच्या अंतरातील ज्ञानाचा दिवा मालवला आहे. संगोपनाचा अभंग फार सुंदर आहे. अंतरेचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हा सुंदर अभंग आहे, फक्त बघण्यासारखा आहे. आपले सद्गुरूने ग्रंथ जो लिहिलेला आहे आता अलीकडचा, या ग्रंथा सोयरोबनाथांच्या अभंगावर आहे, त्या ग्रंथामध्ये हा अभंग आहे. आणि त्या अंतरीचा दिवा असा आपला दुसरा ग्रंथ आहे सद्गुरूंचा. आता त्या अंतरीचा दिवा मालवू नको रे. खरं जपायचं असेल तर त्याला जप. हे वादळ वारं जे आहे, विकारांचं वादळ वारं सुटलेलं आहे. आणि या वादळ वाऱ्यामध्ये तो दिवा केव्हा विजेल सांगता येत नाही. सावध राहा. आणि ते सावध राहण्यासाठी विवेक वैराग्याचं तेल, विवेक वैराग्याचं झाकण त्याच्यावरती घाल, नाही तर तो दिवा कधी विजेल सांगता येत नाही. त्यामुळे विषयांची हावरटपणामुळे यांच्या हृदयामध्ये इच्छा प्रविष्ट झालेल्या आहेत. सगळ्या प्रकारच्या इच्छा प्रविष्ट झालेल्या असतात आणि त्या वासनेच्या झपाट्याने ही ज्ञानाची ज्योत मालवली जाते. अगोदरच ती निर्मिती असते, कारण प्रखर असं वैराग्य नसतं. प्रखर वैराग्य असेल तर कुठल्याही वादळामध्ये ती ज्योत टिकून राहील. संतांच्याकडे वैराग्य होतं म्हणून त्यांनी ते पाळलं. तुकोबांना एवढी सगळी धनसंपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवली होती, तरी सुद्धा त्यांना ती इच्छा झाली नाही, कारण त्यांचा ज्ञानाचा दिवा प्रखरपणाने जळत होता. वारं सुटलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये. कोणतं? छत्रपतीने नजराणा दिलेला होता. एक प्रकारचं वारच होतं. कदाचित जर तुकोबानी तो जर नजराणा स्वीकारला असता तर ज्ञानाचा हा दिवा मालवून गेला असता, पण गेला नाही. कारण काय? वादळ वारा असून सुद्धा त्याचं कारण आहे त्यांचं प्रखर वैराग्य. तुकारामांच्या ठिकाणी, ज्ञानोबांच्या ठिकाणी, सर्व संतांच्या ठिकाणी प्रखर असं वैराग्य होतं. त्यामुळे बारीक सारीक ही प्रापंचिक आकर्षणं त्यांना बोलवू शकत नाही. आमच्यासारखी सामान्य जीव त्या आकर्षणाला बळी पडतात. कुठं संपत्ती आहे, कुठं पैसे वरचे उपटायला मिळतात, भ्रष्टाचार करायला लागू दे, आणखीन काहीतरी होऊ दे, पण मी ते करणारच. लबाडी करणार, लोकांच्याकडून फसवून पैसे घेणार. हे कशासाठी? तर आसक्तीच आहे, हा हावरटपणा आहे. म्हणून फळाची या हवा असा शब्द माऊली वापरतात. हावरटपणासाठी म्हणलेला आहे. आणि त्यामुळे या वासनेच्या झपाट्यानं ज्ञानाचा एवढा पवित्र दिवा विझून जातो. तिकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, ह्यासाठी उभी टाकलेली आहे. म्हणून विषय भोग हेच अंतिम साध्य त्यांना वाटत असतं. आणि विषयासक्ती आणि ही देहासक्ती हीच हे वादळासारखी येतात आणि हे वैराग्याचा दिवा, ज्ञानाचा दिवा विझवून टाकतात. आपण त्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. हे विषयाचे भोग हे अंतिम नाही, तर ह्याच्या पलीकडे जे आहे ते पलीकडे त्याच्या आहे.
आणि हे जेव्हा समजायला लागेल त्यावेळी त्या विषयाच्या वासनेतून आपण हळूहळू बाजूला पडू. या ठिकाणी सद्गुरूंचा या ठिकाणी संतांचा या ठिकाणी भगवंताचा धावा करावा. भगवंता, या वादळामध्ये माझा ज्ञानाचा दिवा विझू नये यासाठी तू मला मदत कर. संतांना बोलवावं, सद्गुरूंना बोलवावं. मी माझं ज्ञान जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण हे कामरूपी शत्रू, वासनारूपी सगळे असणारे हे सगळे राक्षस माझ्यावरती हल्ला करून माझा हा ज्ञानाचा खजिना सगळं लुटायला पाहत आहेत. तर मला तू मदत कर आणि तू याचं रक्षण कर, असं आपण भगवंताला सुद्धा मदतीसाठी बोलवू शकतो. पण आपण ते करायला पाहिजे. पण माऊलीने अतिशय सुंदर असे ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे की ही जो ज्ञानाचा दिवा हा जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आपण राहिलो पाहिजे. वस्तू ह्या ओवीचं थोडंसं विवेचन अधिक होणार आहे, त्यामुळे या एका चिंतनामध्ये ते होत नाही. आपण त्या ओवीचा विचार 139 नंबरच्या ओवीचा विचार उद्याच्या चिंतनामध्ये करणार आहोत. आजची फक्त एकच ओवी आपण करू शकलो. मला वाटतंय 38 नंबरची एका ओळीवरती आपलं बोलणं झालं. आता फक्त इंट्रोडक्शन आपली झाली श्लोकावरची आणि त्या पुढच्या ओळीवरती उद्या पाहू आपण. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.